नमस्कार. तुम्हा सगळ्या लोकांना उद्या येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. भगवान गौतम बुद्ध तुम्ही नाव ऐकलेलंच असेल. सिद्धार्थ ते बुद्ध वाया गौतम. सिद्धार्थ एक राजपुत्र, गौतम एक खोजी ज्याने ज्ञान कसं मिळवायचं आणि आपलं आयुष्य कसं आनंदित ठेवायचं, सगळ्या दुःखातून कसं बाहेर निघायचं याचा विचार करणारा एक व्यक्ती, एक राजपुत्र, एक शिष्य आणि मग त्यांनी हे ज्ञान मिळवलं आणि ते बुद्ध झाले. बुद्ध म्हणजे अति ज्ञानी व्यक्ती. आता या बुद्धांच्या ज्या आयुष्यातले काही गोष्टी आहेत, त्या आपण क्रमाक्रमाने बघून घेऊया आणि आपल्याला त्यांच्या आयुष्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला देखील मिळतील. भगवान गौतम बुद्ध, सिद्धार्थ ते बुद्ध गौतम वाया गौतम. सिद्धार्थ ते बुद्ध गौतम वया गौतम हे त्यांचं जे शीर्षक आहे आपण याच्यात दिलेलं आहे. जे बुद्ध म्हणजे अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे नेणारी एक व्यक्ती. आता तुम्ही या डाव्या बाजूला बघितलं असेलच, हा राजपुत्र यांना जेव्हा इसवी सन 563 साली म्हणजे आजपासून ऑलमोस्ट 2500 वर्षांपूर्वी यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा एका साधूने त्यांची भविष्यवाणी केली होती, की हे जे बालक आहे, हे खूप मोठं ज्ञानी होणार आहे. हे तुमच्यासारखं सम्राट बनणार नाही. म्हणजे त्यांच्या वडिलांना जे शुद्धोधन त्यांच्या वडिलांचं नाव जे राजा होते कपिलवस्तूतील, आता ते आहे लुंबिनी, नेपाळ जवळ आणि त्यांच्या आईचं नाव महामाया. तर हा हे जे बालक होतं, या बालकाबद्दल सांगितलं गेलं, की हा सम्राट बनणार नाही आणि हे सगळं राजवैभव सोडून तो लोकांना ज्ञान देण्यासाठी बाहेर निघून जाईल. आता यांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येऊ नये म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही ह्याची काळजी त्याच्या वडिलांनी घेतली होतीच. आता जेव्हा तुम्ही असा विचार केला असेल, की तुम्ही अडकलेला नाहीत, फक्त तुम्ही सोयीस्कर आहात, म्हणजे तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात. जेव्हा हा सिद्धार्थ लहानपणी सगळ्या प्रकारच्या सुविधेमध्ये होता, तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं, त्रास नव्हता. ज्यांचा जन्म इसवी सन 563च्या सुमारास कपिलवस्तू येथे झाला, ज्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन आणि आईचं नाव मायादेवी. जन्माच्या वेळेला यांचं जे भाकीत गेलं होतं, की हा बालक मोठा राजा होईल किंवा जगाला सत्याचा मार्ग दाखवणारा महान संत बनेल आणि म्हणूनच त्याच्या वडिलांनी म्हणजे राजा शुद्धोधनाने यांना दुःख, रोग, वार्धक्य, मृत्यू यापासून लांब ठेवण्याकरता एक वेगळा महाल बांधला आणि त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं. पण सिद्धार्थांच्या अंतःकरणात मनामध्ये नेहमी एकच विचार होता, की जीवनाचा खरा अर्थ काय? त्यासाठी त्यांनी एके दिवशी राजवाड्याबाहेर जाण्याचा निर्णय पण घेतलेला. मी त्यांचं लग्न केलं गेलं साधारण एक 17व्या-18व्या वर्षी आणि त्यांना एक गोड मुलगा पण झाला होता. त्याचं नाव राहुल आणि त्यांच्या पत्नीचं नाव यशोदा. तर ह्या सगळ्या सुखवस्तू जीवनामधून त्यांनी विचार केला, की आता आपल्याला राजवाड्याबाहेर जायचं. मग त्यांना तिथे एक वृद्ध मनुष्य दिसला, ज्याने कधीच काय असतं, वृद्धपण काय असतं, ह्याचा ह्याच्याबद्दल कधी जाणूनच घेतलं नव्हतं. कारण त्यांना तशा गोष्टी दिसल्याच नव्हत्या. त्यानंतर एक आजारी व्यक्ती दिसली. त्यांचा देह कृश झालेला होता. मग त्यांना एक माणूस त्याचा मृतदेह दिसला. म्हणजे अशा प्रकारे गोष्टी दिसल्यानंतर त्याने एक शांत समाधानी संन्यासी पण बघितलं. तर जेव्हा त्यांनी हे बघितलं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे खोलवरती निर्माण झालं, की जीवनात हे दुःख अपरिहार्य आहे, पण त्याच्यातून मुक्तीचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. म्हणून
वयाच्या 29व्या वर्षी तिने रात्रीच्या अंधारात पत्नी यशोधरा आणि लहान मुलगा राहुल यांना सोडून सत्याच्या शोधासाठी हा राजवाडा सोडला. त्यांनी काही गुरूंकडून शिक्षण घेतलं, कठोर तपश्चर्या केली, पण तरीही त्यांना ते अंतिम सत्य सापडलं नाही. त्यांनी आपल्या देहाचा खूपच त्याच्यासाठी त्यांनी उपवास केले, जेणेकरून त्याचा देह खुश होत गेला. त्यांच्याबरोबर त्यांचे 5 मित्र देखील होते. पण त्यांना अशा गोष्टी समजल्यानंतर, की जेव्हा बुद्ध त्यांनी जीवन सोडलं होतं आणि त्याच्यानंतर या मरणावस्थेत असताना त्यांना ते जेवण जेव्हा दिलं गेलं एका स्त्रीद्वारे, तेव्हा त्यांचं शरीर पुन्हा चांगलं व्हायला लागलं. म्हणून त्यांनी हे ठरवलं, की एक्स्ट्रीम कोणती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे खूप आनंद आणि खूप दुःख ह्याच्यातून त्यांनी मध्यम मार्ग निर्णय काढण्याकरता विचार करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी अशा प्रकारच्या कुठच्याही प्रकारचं जे तप करायचं असेल किंवा विचार करायचा असेल, तेव्हा आपल्या शरीराला झिजवायचं नाही, हे त्याने लक्षात घेतलं. त्यांनी मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी त्या गुरूंकडून शिकल्याच होत्या. ह्याच्यापासून आपण एकच शिकू शकतो, की तुम्हाला ज्या गोष्टी टाळता येत नाहीत, त्याच गोष्टी तुमच्यावर नियंत्रण करतात किंवा तुम्ही ज्याला टाळता, तेच तुमच्यावरती नियंत्रण करतात. म्हणून तुम्ही धाडसाने एक निर्णय घ्यायचा, जसा या सिद्धार्थाने घेतला होता, की त्यांनी सुरक्षित निवडी त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांच्या आडकाठी होत्या, त्याच्यापासून त्यांनी फारकत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्याग आवश्यक होता. म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नी यशोधरा आणि लहान मुलगा राहुल यांना सोडलं वयाच्या 29व्या वर्षी. की त्यांनी अशा प्रकारे आपलं शरीर देखील शिजवलेलं होतं. लहानपणी असताना त्यांचा देवदत्ताबरोबर जो त्यांना त्यां त्यांच्या मार्गातला एक अडसर आहे असं वाटायचं. त्याचा काटा काढण्याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले, पण ते झालं नाही. आणि तुम्ही याच्यात हे पण बघितलं असेल, की त्यांना हा वृद्ध मनुष्य दिसला, आजारी मनुष्य दिसला, ज्याचं जीव गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे, अशा प्रकारचा दिसला आणि एक सिद्धपुरुष देखील म्हणजे साधू देखील दिसला. जेव्हा हे सिद्धार्थ होते तेव्हा, जेव्हा ते वाड्याच्या बाहेर निघालेले तेव्हा. शेवटी त्यांनी एके ठिकाणी म्हणजे आजचं जे बिहार आहे तिथे बोधगया नावाचं एक ठिकाण आहे. तिथे पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला बोधिवृक्ष देखील म्हणतात आज, त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आणि 49 दिवस त्यांनी सलग ध्यानधारणा केली आणि त्याच्यानंतर त्यांना पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा असे म्हणतो, आजचा दिवस, ज्या दिवशी त्यांचा जन्म पण झाला होता, त्या दिवशी त्यांना ज्ञान पण मिळालं. हे जे बुद्ध ज्या दिवशी त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं, तो पौर्णिमेचा दिवस होता आणि याच पौर्णिमेच्या दिवशी ते बुद्धत्वाला प्राप्त झाले, म्हणजे त्यांना ज्ञान मिळालं. त्यांनी आपले आयुष्य सगळं ह्या लोकांना दुःखातून मुक्त होण्याकरता घालवलं. म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी 4 आर्य सत्य सांगितले आणि त्याच्यातून 4 अष्टांगिक मार्ग देखील शिकवला. करुणा, संयम आणि मध्यम मार्गाचा संदेश दिला. लोकांच्या अंगात करुणा असावी, दया असावी, लोकांच्यामध्ये संयम असावा आणि एकदम एक्स्ट्रीममध्ये जाण्यापेक्षा म्हणजे खूप सुखवस्तू व्हावं किंवा आपलं घरदार सोडून फक्त संन्यासी व्हावं, त्याच्यापेक्षा हा त्यांनी मध्यम मार्ग त्याने सांगितलेला. त्याच्याकरता त्यांनी लोकांवरती हे जे ज्ञान त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, ते करताना त्यांनी जो प्रभाव पाडला, तो प्रभाव त्यांनी मिळवलेल्या ज्ञानातून ते अधिकार निर्माण झाला, त्याच्यातून त्यांनी केला होता. तसंच तुमच्या मनात देखील आहे का, की तुम्ही खरोखरच या पृथ्वीवरती का आहात? म्हणजे आपण सगळेजण पृथ्वीवरती का आहोत? हे ज्या दिवशी आपल्याला समजतं, त्या दिवशी आपण पण याच मार्गाने जाऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की आपला जन्म झाला म्हणजे तो आपला बर्थडे आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला कळलं, की आपला जन्म का झाला आहे, त्या दिवशी आपण दुसऱ्यांदा जन्माला येतो. म्हणूनच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपला जन्म या पृथ्वीवरती का आहे आणि आपलं काम काय आहे? त्यांनी ही 4 आर्य सत्य सांगितले, की मानवी जीवन हे दुःखमय आहे.
तर हे काय आहे? मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा या दुःखामागचं मेन कारण आहे. आपल्याला भरपूर इच्छा असतात, की मला घर मिळालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, बंगला मिळाला पाहिजे आणि चांगलं संतती, संपत्ती सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. या ज्या इच्छा असतात त्या न संपणाऱ्या म्हणजे मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर मग त्यांना मोठं करायचं, त्यांचं लग्न करायचं, त्यांच्या पुढच्या आयुष्याची व्यवस्था करायची. ह्या न संपणाऱ्या इच्छेमुळे आपल्याला दुःख होत असतं आणि या दुःखांचं निराकरण करण्याकरता आपण आसक्तीपासून लांब राहायला पाहिजे, हेच बुद्धांनी आपल्याला सांगितलं आणि दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा त्यांनी मार्ग जो सांगला, जो अष्टांग मार्ग म्हणून मानला जातो. हा अष्टांग मार्ग म्हणजे काय? एक सम्यक दृष्टी. निसर्ग आणि नियमाविरुद्ध कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे नेहमी चांगले दृष्टी ठेवावी. सम्यक संकल्प म्हणजे आपण योग्य निर्धार आणि चांगला विचार करावा. 3. सम्यक वाचा करुणामय आणि नेहमी सत्य बोलण्याचा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा. सम्यक कर्मांत उत्तम करणं म्हणजे योग्य काम करणे. सम्यक आजीविका वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करावी. सम्यक व्यायाम वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. सम्यक स्फूर्ती तात्विक गोष्टींचं स्मरण करून चित्तास म्हणजे मनाला जागृत ठेवणं आणि सम्यक समाधी म्हणजे कोणत्याही वाईट विचारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून वृत्तींपासून मन नेहमी बाजूला ठेवून ते चित्त आपलं प्रसन्न ठेवणं आणि शांत ठेवणं या 7 गोष्टींनाच, या 7 मार्गांनाच अष्टांग मार्ग म्हणतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांक, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्फूर्ती आणि सम्यक समाधी. आणि ह्याच प्रकारची शिकवण त्यांनी सगळ्या लोकांना द्यायला सुरुवात केली. त्यांनी 5 पंचशील लोकांना शिकवलं. 1. मी जीव हिंसेपासून अलग करण्याची शपथ घेतो, म्हणजे कोणत्या प्रकारची हिंसा करणार नाही. 2. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. 3. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. 4. मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. 5. मी मद्यमादक गोष्टी, इतर मोहात पाडणाऱ्या सर्व वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. आता तुम्ही याच्याहून या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या बघितल्या किंवा ऐकल्या, तर तुम्हाला कळलं असेलच, की त्यांनी एक मध्यम मार्ग काढून लोकांचं दुःख कसं निवारण करायचं हे शिकवलं आणि हे करतानाच त्यांनी 5 पंचशील सांगितली, 4 सत्य आर्य सांगितले आणि अष्टांग मार्ग सांगितलेत. आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण देखील शिकू शकतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता जेव्हा आपण म्हणतो, की जे पंचशील आहेत, तर आपण जो हिंसा म्हणजे आपण प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची आपण विचार करतो. पण कायेने व वाचेने अगदी आपल्या मनाविरुद्ध व आपल्या अपशब्दांनी कोणाला दुखवायचं नाही, हे देखील आपण लक्षात केलं पाहिजे. शब्दांनी एखाद्याला आपण जेव्हा दुखवतो, ती देखील एक हिंसाच आहे. चोरी न करणे, कोणत्या एखाद्या मालकीची वस्तू त्याने दिल्याशिवाय घेणे, म्हणजे बळकावणे, त्याच्यावरती डोळा ठेवणे, आपला ज्याच्यावरती अधिकार नाही ती गोष्ट घेणे, ह्याला देखील चोरीच म्हणतात. चारित्र्यशीलाची जपणूक करणे, निष्कलंक चारिता स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी अनमोल दागिना आहे आणि त्याच्यातूनच त्यांना मान-सन्मान मिळतो. त्यांचं समाजात नैतिक वजन असतं. अशा प्रकारे आपण नेहमी सत्कर्म वर्तनाने आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. खोटं न बोलणे म्हणजे नेहमी खरंच बोलणे, सत्य बोलणे, हे सत्याधारित वागणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करताना आपण दुसऱ्यांना देखील जे आपण म्हणतो की सत्य बोलताना हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की एखाद्यामध्ये काहीतरी वैगुण्य नसेल, म्हणजे एखादा माणूस ठेंगणा असेल, थोडा काळा असेल किंवा जाड असेल, तर असे बोलून न हिंसा करता चांगल्या वाक्यांचा, चांगल्या शब्दांचा देखील आपण वापर करायला पाहिजे आणि ही देखील आपण कला याच्यातून शिकली पाहिजे. मादक पदार्थांचं सेवन ज्याने आपल्या कोणत्याही भावना शारीरिक, मानसिक ज्यांनी आणि सामाजिक हानी होत असेल,
अशा कोणत्याही नशिल्या गोष्टींपासून आपण या बाबीला थरांतर नाही, त्याच्यापासून बाजूला लांब राहणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या, आपल्याला सांगितल्या, की तुम्ही याच्यापासून लांब राहा. हा असा एक बौद्ध धर्माचा मार्ग आहे. हा बौद्ध धर्म आहे, ज्यांनी त्यावेळेला असणाऱ्या वैदिक धर्मापासून लोकांना दूर नेलं. वैदिक धर्माच्या 2,500 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये लोकं फक्त आणि फक्त कर्मकांडामध्ये गुंतलेले होते. म्हणजे नेहमीच आपण अग्नी प्रज्वलित करून सगळ्या प्रकारच्या फक्त आहुती देणं किंवा प्राण्यांची आहुती देखील देणं, या सगळ्या गोष्टी करायचे. म्हणजे लोकांना जो योग्य मार्ग आहे तो त्यांना मिळतच नव्हता आणि लोकं फक्त कर्मकांडामध्ये अडकले होते. म्हणून त्यांनी हा विज्ञानावरती आधारित असा बौद्ध धर्म त्यांनी काढला. तुम्ही जर बघितलं असेल की लहानपणापासून त्यांचं जे जीवन आहे, जे ते त्यांचं लग्न झालं, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, वाईट गोष्टी बघितल्या जीवनातल्या आणि त्यांनी मग 29व्या वर्षी आपल्या पत्नीला म्हणजे यशोधरा आणि मुलगा राहुल यांना सोडलं आणि मग त्यांनी जंगलात जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली त्यांच्या 5 मित्रांबरोबर. पण ते त्यांना सोडून गेल्यानंतर कारण त्यांना असं वाटलं की गौतम बुद्ध परत खायला त्याने सुरुवात केलेली आहे, म्हणजे ते आपण त्यागापासून लांब जात आहेत असं त्यांना वाटलं. पण जेव्हा त्यांनी हे आपलं ज्ञान मिळवलं, बोधी वृक्षाखाली जे बिहारमध्ये सांगितलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली आणि मग त्यांनी सगळ्या लोकांना हे ज्ञान द्यायला सुरुवात केली होती. आणि अशाच गौतम बुद्धांचा हा शेवट म्हणजे महानिर्वाण हे वयाच्या 80व्या वर्षी झालं. म्हणजे आपण या सगळ्या आयुष्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू देखील शकतो, की एक राजपुत्र, तो राजपुत्र जेव्हा खोजी बनतो म्हणजे ज्ञानाचा मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो बुद्ध बनू शकतो आणि बुद्ध म्हणजे कोणी देव नाहीयेत. आपण लोकं त्यांना देवाशी संकल्पनेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी जे ज्ञान मिळवलं, ज्या ज्ञानातून लोकांचं दुःख त्यांनी निवारण्याचा प्रयत्न केला, जे लोकांना त्याने चांगलं शिकवलं, त्या गोष्टी आपण पण आत्मसात करायला पाहिजे. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारच्या देवत्वाला न देता त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कशा आपण घेऊ, ह्यावरती आपला फोकस असला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेलं की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे तुम्ही बुद्ध म्हणजे ज्ञानाला शरण जा, म्हणजे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. धर्म, खरा धर्म काय आहे? माणुसकी. आपला धर्म आहे, तो धर्म त्याला तुम्ही शरण जा, मी त्याच्यावरती तुम्ही काम करा. संघम शरणम गच्छामी. तुम्ही एकत्रित अशा लोकांबरोबर राहा, ज्याने तुम्हाला ज्ञान मिळेल. जे तुम्ही ज्ञानाचं एकमेकांची शेअरिंग करू शकाल, ज्याच्यामुळे तुमची प्रगती होईल. शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक, पारमार्थिक सगळ्या प्रकारची प्रगती होईल. त्यासाठी संगम म्हणजे एकत्र ग्रुपने तुम्ही राहा, जेणेकरून तुम्ही शेअरिंग करू शकाल. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी. सो लोकं लिटरली असा अर्थ करतात, की तुम्ही बुद्धाला शरण जा. भगवान गौतम बुद्ध म्हणजे या व्यक्तीला शरण नाही जाता, बुद्धांनी शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेऊन आत्मसात करा. म्हणजे त्या ज्ञानाला तुम्ही शरण जा. धर्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. म्हणजे त्यांनी ज्या 5 पंचशील सांगितलेल्या आहेत, त्या धार्मिक गोष्टींना अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत, त्या गोष्टी शिकून आत्मसात करा. त्याला तुम्ही शरण जा. आणि संगम शरणं गच्छामि. आपण हे जीवन जगत असताना आपण बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीपासून लांब जाऊ शकतो. म्हणून आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची लोकं नेहमी असावीत, जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू. म्हणून संगम शरणं गच्छामि. म्हणून त्यांनी सांगितलं, की शांत, स्थिर आणि करुणामय बुद्ध आपल्याला आठवण करून देतात, खरा विजय हा बाहेर नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे. तर तुम्ही पृथ्वीवर आपल्या शेवटच्या क्षणी काय सोडून जाल, ह्याचा विचार करा. बुद्धांनी शेवटी हे जे 5 त्यांचे पंडित म्हणजे त्यांचे जे शिष्य होते सुरुवातीला ते त्यांच्याबरोबर होते. त्यांनी त्यांना सारनाथ येथील म्हणजे उत्तर प्रदेश भारतातल्या ह्या ठिकाणी त्यांना उपदेश केला.
त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्र वर्तन असेही म्हणतात. आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी पाली भाषेत केल्या. त्यावेळेला संस्कृत भाषा पण होती, पण त्यांनी पालीचा वापर केला कारण ते पाली भाषा वापरायचे. कुशीनगर हे उत्तर प्रदेशमध्येच आहे, शहर आहे, ज्या ठिकाणी त्यांचं मान निर्माण झालं. म्हणजे त्यांनी 80 वर्षी जो देह ठेवला, ते देखील उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये. म्हणजे त्यांचा जन्म हा लुंबिनी ठिकाणी झाला, जे नेपाळमध्ये आहे. बोधगया म्हणजे ज्या ठिकाणी बिहार पिंपळाच्या झाडाखाली त्यांना जो ज्ञानप्राप्ती झाली, जी ज्ञानप्राप्ती झाली त्याला बोधगया म्हणतात. गया या ठिकाणी जे बिहारमध्ये आहे. सारनाथ या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं. म्हणजे त्याने ज्ञान दिलं, उपदेश दिला आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्यांनी कुशीनगर या ठिकाणी आपलं महानिर्वाण केलं, म्हणजे आपला देह त्याने ठेवला वयाच्या 80व्या वर्षी. तर तुम्ही याच्यातून हे शिकला असाल, तुम्ही जो विचार करता ते तुम्ही बनता. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही आकर्षित करत असतात. तुम्ही ज्या कल्पना करता ते तुम्ही तयार करत असतात. म्हणून नेहमी चांगला विचार करा. नेहमी चांगल्या गोष्टी आत्मसात करा. नेहमी चांगल्या-चांगल्या गोष्टींची कल्पना करा. चांगली कामं करा, चांगलं बोला आणि याच्याच बरोबर तुमच्या सगळ्या लोकांना मी बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देखील देतो. आता तुम्ही याच्यावरून हे शिकलेलंच असेल, की गौतम बुद्ध हे कोणी देव नसून एक व्यक्ती होता, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, त्याचं संपूर्ण कंट्रोल स्वतःवरती घेतला. म्हणून ते बुद्ध झाले. तसं तुम्ही पण फाइंड आउट करू शकता, की तुमच्या जीवनाचं उद्देश काय? आणि त्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, जसा त्यांनी त्याग केला. म्हणजे त्याने आपल्या पत्नीला आणि मुलाला लांब सोडलं आणि त्यांनी हा ज्ञानाचा मार्ग निवडला. पण त्यांनी हा मार्ग एक्स्ट्रीम होण्याच्या ऐवजी त्यांनी मध्यम मार्ग सांगितला, की तुम्ही जीवन जगत असताना देखील तुम्ही या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करू शकता आणि त्याच्यासाठी त्यांनी शिकवलेल्या गोष्टीचं आपण पालन करूया आणि या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांचा जन्म देखील पौर्णिमेला झाला. त्यांना ज्ञान देखील पौर्णिमेला मिळालं आणि त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे महानिर्वाण देखील पौर्णिमेच्या दिवशी झाला. अशा गौतम बुद्धांना आपण शरण जाऊया आणि त्यांच्या मार्गावरती त्यांनी शिकवलेल्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करून आपलं देखील आयुष्य आनंदाने जाऊया. धन्यवाद. हे ऐकल्याबद्दल. तुमचा उर्वरित दिवस छान आनंदी सुखकर जावो आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला गोष्टी अजून ऐकायच्या असेल, तर तुम्ही या चॅनलला डेफिनेटली फॉलो करू शकतात. आणि जास्त माहिती करता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माझ्या कॉन्टॅक्टला ganesh_purade@yahoo.com आणि माझा WhatsApp आणि मोबाईल नंबर 9880537357 ला तुम्ही कनेक्ट देखील करू शकतात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुम्ही ही गोष्टी ऐकल्याबद्दल आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका. आता मी इथेच थांबवतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.